श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. व्यवस्था व शिस्त ही शाळेची शोभा आहे. समर्थ म्हणाले, जेव्हा आपण लहान होतो, लहानपणापासून बघा, जसजसं आपण शालेय शिक्षण घेत गेलो तसतशी आपल्याला व्यवस्था आणि प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर शिस्त नक्कीच पाहायला मिळाली. परंतु शाळेची खरी ओळख ज्यावेळी आपण जातो तेव्हाच कळत असते. आणि सौंदर्य, तेथील व्यवस्था, शिस्त कशा प्रकारे असते, शाळेमधलं वातावरण कसं असतं, जबाबदारी काय असते, त्यामध्ये असणारी संगत कशी असते, विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक प्रभावी होण्यासाठी कितीतरी प्रकारचे बघा प्रत्यक्षपणे कष्ट मेहनत करत असतात. शाळेतील सर्व गोष्टींची पद्धतशीर मांडणी जी असते, जसे की वर्ग, अभ्यासक्रम, वेळापत्रक, नियम. कारण का भाग दिलेला आहे. आपण सुद्धा एखादं काम करत असताना त्या कामाचं जर नियोजन केलं नाही, व्यवस्था केली नाही, तर होईल का हो? नाही पूर्ण होणार. जर पाहायला जर गेलो ना, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गावाला जायचं आहे. बघा भाग कसा दिलेला आहे. व्यवस्था करावी लागते ना. का बॅग घेतली आणि निघालो गावाला? नाहीये. किती दिवस राहणार आहे, कपड्यांची व्यवस्था करावी लागते, खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागते. सर्व प्रकारे बघा, कसं बसने जायचंय, ट्रेनने जायचंय, किती वाजता पोचायचंय, कसं बघा किती दिवस राहायचंय, हे सर्व ठरवावं लागतं. म्हणजे व्यवस्था ही आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये का महत्त्वाचा भाग आहे. आणि शिस्ताचा भाग दिलं. शिस्त ही आपल्याला लहानपणापासूनच होती ना. शिस्त जर नसेल ना, तर आपण बघा किती चांगले जरी असलो तरी शिस्तीमध्ये आपण कमी पडत असतो. आपल्या घरामध्ये पाहुणे येत असतात. आपण जर शांतपणे बघा तिथे बसून राहिलो, काही न बोलता आपण तिथे व्यवस्थितपणे ऐकत राहिलो, तर घरामध्ये येणारे पाहुणे सुद्धा आपल्याला म्हणत असतात, आपल्या आईवडिलांना म्हणत असतात, तुमची मुलं ना देवासारखी आहेत, चांगली तुम्ही सवय आणि शिस्त लावून ठेवलेली आहे. आणि जर आपण त्यांच्या समोर बघा इकडे तिकडे फिरत राहिलो, काहीही बोलत राहिलो, मग लोक काय म्हणतील, येणारे पाहुणे काय म्हणतील, या मुलांना अजिबात वळण नाही आहे. म्हणजे विचार करा, ही शिस्त आपल्याला कुठे पाहायला मिळते. का आपल्यामध्ये सवय असणं गरजेचं आहे. कशी व्यवस्था आपल्याला बघा प्रत्यक्षपणे प्राप्त करून दिलेली आहे. जर विचार केला तर विद्यार्थ्यांचं वर्तन, नियमांचं पालन आणि शिक्षकांबद्दलचा आदर आपल्याला कुठे पाहायला मिळतो. कसं बोलायचं, कसं सर्वांशी बघा नम्रतेने बोलायचं असतं. आपली वर्तवणूक आपल्यालाच माहीत असते. आपण कसं बोलत आहोत, कशा प्रकारे बोलत आहोत. मोठ्यांशी बोलत असताना कशा प्रकारे आपण बोलतो, लहानांशी बोलत असताना कशा प्रकारे बोलत असतो, कोणत्या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे, हे आपल्याला लहानपणापासून आत्तापर्यंत काय झालेली आहे, शिकवण प्राप्त करून दिलेली आहे. परंतु शिकवण ही फक्त शाळा संपल्यानंतर का? बघा, जोपर्यंत शाळेत असतो तोपर्यंतच का? नाहीये. मग आपण काय विचार करणार, आता मी मोठा झालो, आता शिस्तीचं पालन करायचं नाही का? करायचं आहे. कारण आपण जर शिस्तीचं पालन केलं नाही तर आपली मुलं, आपल्या मुली अजिबात शिस्तीचं पालन करणार नाही. मग याला आपणच जबाबदार असणार. मग आपण काय विचार करतो, आता मी मोठा झालो, आता मला कशाची चिंता नाही आहे, मी कोणाचं ऐकणार नाही आहे, आता मला शिस्तीचं महत्त्व सगळं माहिती आहे. मग जेव्हा आपण बाहेर बघा ट्रॅव्हल करताना, प्रवास करत असताना आपण मोटरसायकल घेऊन जातो.
हेल्मेट घालायचा विसरतो. बघा, मग आपण शिस्तीचं पालन केलं का? आपण काय केलं, फास्टमध्ये गेलो. सिग्नल जे होते ते पण बघा प्रत्यक्षपणे आपण, सिग्नल होता लाल म्हणजे थांबा सांगितले होतं, परंतु आपण काय केलं, शिस्तीचं पालन केलं आणि पुढे निघालो. म्हणजे विचार जर केला तर आपण स्वतःहून चुकत असतो. ते कोणाला दिसत नाही का? सर्वांना दिसत असतं, फक्त आपण चुकल्यासारखं करत असतो. मग या दोन्ही गोष्टींमुळे प्रत्यक्ष जर पाहायला गेलं ना, आपल्याला या शाळेमध्ये शिकायला मिळत असतं व्यवस्था कशी करायची. दर्जा हा प्रत्यक्षपणे शाळेचा दर्जा वाढत असतो. जी शिस्त आपल्याला प्राप्त झालेली आहे. शाळेमध्ये आपण सर्वजण गेलोत ना, जेव्हा राष्ट्रगीत असायचं बघा शाळेमध्ये, जेव्हा आपण जायचो राष्ट्रगीताला बरोबर सावधान विश्राम करून उत्तम प्रकारे जेव्हा वेळेवर पोचायचो. कधी 1-2 दिवस कधी लेट झालं तर, परंतु वेळच्या वेळी पोचायचो ना. जी वेळ आपल्याला प्राप्त करून दिली त्या वेळेच्या आधी हजर राहायचो ना. मग ही शिस्त कोणी लावून दिली? जर नाही आलो तर पनिशमेंट म्हणजे शिक्षा तर मिळायची. म्हणजे प्रत्येकजण पाहायला गेलं, आपल्याला वेळेत पोहोचण्यासाठी आपण व्यवस्था सुद्धा केली होती. आपल्याला बसमध्ये जायचं आहे, रिक्षामध्ये जायचं आहे. बघा, कोणी आई वडील आपल्या मुलींना घेऊन येत असतं शाळेमध्ये. व्यवस्था प्रत्येकाने प्रत्येकाची केलेली आहे. परंतु ही व्यवस्था आणि ती शिस्तीचं बघा प्रत्यक्षपणे जाणीव ही आपल्यामध्ये असली पाहिजे. तरच विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे शिकत असतात ना, त्यांचं भविष्य उज्ज्वल प्रकारे घडत असतं. परंतु आपण काय विचार करतो, अरे आता शिस्त, नियम, बस हे आता आपल्या मुलांना आपल्या मुलींना, माझ्यासाठी नाही आहे. आता विचार करा, आपण जर असं बोललो, आपली मुलं आपल्या मुली का लहान होत नाही आहेत, ते सुद्धा मोठे होणारच आहेत, बरोबर की नाही? त्यांनी जर आपण अशा बोलल्यानंतर त्यांनी ऐकलं तर बघा प्रत्यक्ष पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. जसं तुम्ही बीज पेराल तसंच ते उगवणार आहे ना. म्हणून बालमन हे कोवळं असतं, त्यावर जे आपण संस्कार करू ना तेच संस्कार त्याचा भावी काळ ठरवित असतात. आता आपल्याला प्रत्यक्षपणे आदर कसा राखता आला पाहिजे. जेव्हा सर किंवा टीचर आपल्या वर्गामध्ये येतील तेव्हा बघा आदरातिथ्याने त्यांचा मान राखला पाहिजे, त्यांचं स्वागत केलं पाहिजे. जसं बघा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलं तर आपण एखाद्या नवीन शाळेमध्ये प्रवेश करत असतो तेव्हा सर्वजण आपलं स्वागत करत असतात. नवनवीन विद्यार्थी पाहायला मिळत असतात. नवीन सर, नवीन बघा प्रत्यक्षपणे सर्व प्रकारे नवीन शाळा, नवीन व्यवस्था आपल्याला पाहायला मिळत असते. मग त्या शाळेमध्ये असणारी शिस्त, त्या शाळेमध्ये असणारे नियम आपल्याला पाळावेच लागतात. जर आपण नियमात बसतच नसू तर आपल्याला शिक्षा ही होणारच आहे. मग तसं आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सुद्धा शिस्त आणि नियम प्राप्त करून दिलेला आहे. परंतु जर आपण नियमात बसलो नाही तर आपल्या बघा प्रत्यक्षपणे समोर यम बसलेला आहे. म्हणून नियमात राहणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? जर तू नियमात जर बसला नाही तर समर्थ म्हणाले, काळाची बावडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडविना माय बाप. तुला त्यातून सोडवणारा कोणीच नाही आहे. म्हणून नियमामध्ये आपल्याला बसता आलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जी व्यवस्था करून दिलेली आहे, आपल्याला जी शिस्त प्राप्त करून दिलेली आहे, त्या शिस्तीचं पालन, त्या नियमांचं पालन आणि पद्धतशीर जी मांडणी आहे बघा, त्यानुसार आपल्याला वागता आलं पाहिजे. म्हणून कुठलंही काम करत असताना आपल्या वेळापत्रक जसं आपण नियोजन करत असतो त्या नियोजनाप्रमाणे आपल्याला वागायचं आहे. आणि आपला मुलगा असो किंवा आपली मुलगी असो, प्रत्यक्षपणे त्यांना ऐकण्यास प्रवृत्त करा, की जेणेकरून बघा आपल्या मुली आता ऐकायला मागत नाही. म्हणजे असं का होतं? ज्या प्रकारे जी व्यवस्था आहे, जी शिस्त आहे ती फक्त आपल्यासाठीच आहे का? नाही आहे. म्हणजे विचार जर केला तर प्रत्यक्षपणे आपल्याला काय करणं आहे, एक जबाबदारी सांभाळून प्रत्यक्ष जी संगत आहे त्या संगतीने आपल्याला
प्राप्त करून देणं आहे. म्हणून भाग कसा दिलेला आहे, व्यवस्था व शिस्त हीच शाळेची शोभा आहे. जय जय रघुवीर समर्थ.